नमस्कार मित्रांनो, मी शुभम गायकवाड स्वागत करतो तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। तर आज आपण अशा व्यक्तीची गोष्ट पाहणार आहोत की जो व्यक्ती झिरो होता तो आता हिरो ठरत आहे। मी गोष्ट करत आहोत हार्दिक पांड्या याची। मुंबई इंडियन्सची कप्तानी घेतल्यापासून जेव्हापासून हार्दिक पांड्या हा सर्वांच्या नजरेत वाईट झाला होता, तोच हार्दिक पांड्या आता T20 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाचा हिरो बनत आहे। तर ही गोष्ट कशी घडली आणि या मागचं कारण काय असू शकते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर ज्यांना हे IPLचं तेवढं वेळ नाही आहे त्यांच्यासाठी मी तुम्हाला पहिलेपासून ही गोष्ट सांगतो। तर 2008 पासून जे आहे IPL आपल्या भारतामध्ये सुरू झालं आणि 2013 पर्यंत मुंबई इंडियन्सनं एकही ट्रॉफी जिंकलेली नव्हती। त्याच्यामध्ये मुंबई इंडियन्समध्ये खूप नावाजलेले प्लेयर होते, रिकी पॉन्टिंग, सचिन तेंडुलकर अशा प्रकारचे प्लेयर जे आहे मुंबई इंडियन्स कडून खेळत होते। 2013 मध्ये रोहित शर्मा याला अर्ध्या सीझन मधून जे आहे मुंबई इंडियन्सची कप्तानी सोपवण्यात आली आणि 2013 हेच जे पहिलं वर्ष आहे त्यामध्ये मुंबई इंडियन्स यांनी पहिल्यांदा IPLचं विजेतेपद जिंकवलं आणि अशा प्रकारे सुरुवात झाली नवीन मुंबई इंडियन्सची। आणि रोहित शर्मा याने मुंबई इंडियन्सला कधी मागे येऊ दिले नाही आणि त्यांनी IPLच्या 5 ट्रॉफ्या जिंकून सर्वात यशस्वी टीम होण्याचा मान मिळवला। अशा प्रकारे रोहित शर्मा जो आहे हा मुंबई इंडियन्सचा हिरो बनला आणि मुंबईकरांना आणि देशातील सर्वात जे त्याचे चाहते यांना त्याने भुरळ घातली। मुंबई इंडियन्सचं नाव घेतलं तर सर्वात पहिले डोळ्यासमोर चेहरा येत होता तो रोहित शर्माचा। तर त्याच्या आधी जी गोष्ट जे घडली होती तर IPL मध्ये 2 टीम यांच्या एंट्री झाल्या, एक लखनौ सुपर जायंट्स आणि एक गुजरात टायटन्स। तर गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स कडून घेतलं। इंडियन 30 टीम होती ज्याने हार्दिक पांड्याला ब्रेक थ्रू दिला आणि नेहमी हार्दिक पांड्याला त्यांच्या टीमचा हिस्सा बनवून ठेवलं। तर गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्या याला चांगल्या किमतीमध्ये आपल्या टीम मध्ये घेतलं आणि हार्दिक पांड्यानं जे त्याला संधी मिळाली होती त्याचं सोनं केलं आणि गुजरात टायटनला पहिल्याच सीझन मध्ये विजेतेपद पटकावून दिलं आणि दुसऱ्या सीझन मध्ये गुजरात टायटन्स जी आहे ही दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती। तर विजयाच्या शिखरावर असलेल्या हार्दिक पांड्याला आपल्या जे कामाचा हा खूप गर्व झाला होता आणि अंबानी फॅमिली यांनी अशी एक योजना आखली की गुजरात टायटन्स कडून हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स कडे आणायचं। हार्दिक पांड्या यायला तयार झाला पण त्याने एक अट घातली, जर तो मुंबई इंडियन्स कडून खेळेल तर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन जो आहे तो हार्दिक पांड्या राहील। तर अशा अटीवर जे आहे त्या हार्दिक पांड्याची नियुक्ती ही मुंबई इंडियन्स मध्ये झाली आणि गुजरात टायटन्स कडून मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या टीम मध्ये घेतली। हीच एक गोष्ट जी आहे ही सर्व लोकांना खटकली आणि मुंबई इंडियन्सचे फॅन जे आहे आपोआप कमी व्हायला लागले। तर अशा प्रकारे या गोष्टी सुरुवात झाली। त्याच्यानंतर मुंबई इंडियन्सचा सर्वात खराब सीझन आपण हा 2024चा IPL समजला जाऊ शकतो की मुंबई इंडियन्स चांगल्या प्रकारे खेळली नाही आणि हार्दिक पांड्याने जे आहे त्याच्या रोहित शर्माचे जे हक्क आहे ते पूर्ण हिसकावून घेतले आणि त्याला चांगली वागणूक सुद्धा दिली नाही। रोहित शर्मा हा एक असा खेळाडू आहे की ज्याच्याकडे T20 वर्ल्ड कपचं बी कर्णधार पद आहे आणि आपल्या भारताच्या तिन्ही टीमाचं कर्णधार पद हे रोहित शर्माकडे होतं। तर मुंबई इंडियन्सनं जो कर्णधार टीम इंडियाचा आहे त्याला काढून हार्दिक पांड्या याला नियुक्त केलं होतं। तर अशा प्रकारे लोकांच्या मनामध्ये हार्दिक पांड्या जो आहे हा खूप खराब झाला होता आणि मुंबई इंडियन्सची जी परिस्थिती आहे ती पण खूप डाऊन राहिली आणि मुंबई इंडियन्स सर्वात खालची टीम यात 2024 मध्ये राहिली। अशी गोष्ट चालू झाली की मुंबई इंडियन्सच्या प्लेयर्स मध्येच आपल्यामध्ये बनत नाही आहे आणि हार्दिक पांड्यामुळे मुंबई इंडियन्सची ही अधोगती झालेली आहे। तर अशा प्रकारे हार्दिक पांड्यावर जो खूप दबाव आला आणि हार्दिक पांड्या हा खूप असा वाईट खेळाडू मानला जात होता। तर हे सर्व हार्दिक पांड्याच्या डोक्यामध्ये सुरू होतं आणि हार्दिक पांड्याचे जे फॉलो करणारे लोक होते त्यांनी हार्दिक पांड्याची जेव्हा नियुक्ती करण्यात आली T20 वर्ल्ड कप साठी तेव्हा पण खूप प्रश्नचिन्ह उभे केले होते। तर हार्दिक पांड्याला आपण निवड समितीने निवडलंच नाही तर त्यांना व्हाईस कॅप्टनशी पद सुद्धा दिलं होतं। तर त्यांना विचारण्यात आलं होतं की तुम्ही हार्दिक पांड्याला का बरं घेतलं, तर त्यांचं असं म्हणणं होतं की हार्दिक पांड्याची रिप्लेसमेंट आपल्या टीम इंडियामध्ये नाही आहे म्हणून हार्दिक पांड्या जो आहे हा टीम मध्ये असलाच पाहिजे। तर अशा प्रकारे जी आहे हार्दिक पांड्याची नियुक्ती T20 वर्ल्ड कप मध्ये झाली। तर अशातच एक गोष्ट आपल्याला अशी ऐकायला मिळाली की हार्दिक पांड्याने इंस्टाग्राम वरून त्याचे आणि त्याच्या पत्नीचे जे आहे ते फोटो डिलीट केलेले आहे। म्हणजे याचा अर्थ की अशी अफवा फैलली होती की हार्दिक पांड्या आणि त्यांची पत्नी हा घटस्फोट घेणार आहे आणि त्यांच्या पत्नीला हार्दिक पांड्याची 70% प्रॉपर्टी देण्यात यावी। तर अशा प्रकारे हा प्रकार घडत होता आणि सर्व याच्यावर हाच एक प्रकार चालू होता की हार्दिक पांड्या जो आहे हा डिवोर्स घेणार आहे आणि हार्दिक पांड्याची पत्नी निबी सुद्धा इंस्टाग्रामवर एका दुसऱ्या मुलासोबत आपले व्हिडिओ जे आहे पोस्ट केले होते किंवा फोटो पोस्ट केले होते। तर अशा प्रकारचे जे हे आहे
जे हार्दिक पांड्यानं रचलेला कट होता हा पूर्ण फेक जो आहे मित्रांनो, हे पूर्ण खोटं आहे, त्यांच्यामध्ये काहीच नाही. कारण इंस्टाग्रामवर त्यांनी अजून पुन्हा त्यांचे फोटो अपलोड केले आणि बंद झाली. आणि एक दुसरी सभा चालू झाली आणि सहानुभूती मिळायला लागली हार्दिक पांड्याला की त्याची पत्नी त्याच्यापासून अलग होत आहे. त्यांनी त्यांचे फोटो इंस्टाग्रामवर डिलीट केले आणि एकमेकांसोबत फिरणे सुद्धा बंद केले, लोकांना दिसणे बंद केले. जेव्हा मॅच होत होती तेव्हा हार्दिक पांड्याची पत्नी जी आहे स्टेडियम मध्ये येत नव्हती. तर अशा प्रकारे ही अफवा चालू झाली आणि IPLचं जे पूर्ण अपयश आहे हे जे दाबण्यात आलं आणि हार्दिक पांड्याला सहानुभूती मिळत गेली आणि हार्दिक पांड्याची जी IPL मध्ये कामगिरी होती त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. आणि ही गोष्ट जी आहे आता अजून चोखात आली की जेव्हा हार्दिक पांड्याने आपले फोटो जे आहे पुन्हा इंस्टाग्रामवर जे आहे हे टाकलेले आहे. कारण का हा एक त्याचा पंच होता की आपली जी अपयश आहे पूर्ण मिटवून टाकायचं आणि आपल्याकडे सहानुभूती यावी. आणि याचाच फायदा त्याने T20 वर्ल्ड कप मध्ये घेतला आणि जे पूर्ण त्याचं अपयश होतं ते कमी झालं आणि तो तिथे चांगला परफॉर्म करत आहे आणि टीम इंडियासाठी हिरो बनून हार्दिक पांड्या समोर येत आहे. आपल्याला काही एवढं म्हणायचं नाही, तुम्ही कसे पण राहा, पण हार्दिक पांड्यामुळे टीम इंडियाची जी आहे ही परिस्थिती खूप चांगली आहे. असेच पुढे पण हार्दिक पांड्या किंवा पूर्ण टीम चांगली खेळू आणि T20 वर्ल्ड कप आपल्या भारतात येऊ हीच आपली इच्छा आहे. तर असा हा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.